सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात, सगळेच अश्रू दाखवायचे नसतात, सगळ्याच नात्यांना नावं द्यायची नसतात, स्वप्न पूर्ण होत नाहीत म्हणून स्वप्न पाहणं सोडून द्यायचं नसतं, तर ती मनाच्या एका कोपऱ्यात जपायची असतात. संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पाहायला हवं. प्रत्येक नातं जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त तसं समजायला हवं. प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे, फक्त तसं जगायला हवं. ओढ असली की वेळ मिळतो, वेळ मिळाला की बोलणं होतं, बोलणं झालं की समाधान मिळतं, समाधानी राहिलं तर नातं टिकतं आणि नातं टिकवता आलं तरच ते बहरतं. आयुष्य जगायला फक्त पैसा लागत नाही, त्यासाठी उत्तम आरोग्य, नात्यांमध्ये प्रेम आणि मैत्री निभावणारे मित्र असायलाच पाहिजेत. याशिवाय जीवन आनंदी असूच शकत नाही. सुखी जीवन जगायचं असेल तर आपली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत. दुसऱ्यांची परिस्थिती पाहून घेतलेले निर्णय कधीही दुःखच देतात. आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते. जसे आहात तसेच राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे. अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतः सत्व, तत्व, मैत्री, नातं एवढंच काय तर माणुसकी पण विसरून जातो. नाती ही रक्ताचीच नाहीत, नाती जाणीवांनी जुळतात. जर जाणीव असेल तर परकी व्यक्तीही आपली होऊन जाते, आणि जर जाणीव नसेल तर आपली माणसेही परकी होऊन जातात. वागणूक हा असा आरसा आहे की ज्यात प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो. दुःख आणि त्रास या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे, ही वृत्ती ठेवा. बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात. आपलं जगणं दुसऱ्याच्या जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. वाद करण्याची सवय अनेकांना असते आणि त्याचा परिणाम आपल्या नातेसंबंधांवर होतो. स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील, पण दुसऱ्याशी वाद घालत बसाल तर नवीन प्रश्न उभे राहतील. टीका, निंदा, द्वेष, राग, तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्याच नशिबी असतं. अपयशी लोकांना कुणीही विचारत नाही. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. समजावण्यापेक्षा समजून घेण्यात खरी परीक्षा असते, कारण समजावण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. कोणालाही न दुखावता जगण्या इतके सुंदर कर्म दुसरे नाही, आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज नाही. माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चरित्र गमवायची भीती उरत नाही.
जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच खरी श्रीमंती आहे. आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे. घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही. त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. नात्यांचं गणित हे बँकेतल्या खात्यासारखं झालंय. ज्या खात्यातून फायदा होतो तीच खाती चालू ठेवतात. जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण आणि अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात. आत्मचिंतन हा समाधानासाठी निवडलेला योग्य पर्याय आहे, ज्यामुळे स्वतःच्या चुका लक्षात येतात आणि दुसऱ्यांच्या उणीवांकडे दुर्लक्ष करणं सहज साधतं. भूतकाळ हा सतत डोक्यात ठेवला तर आपला वर्तमान काळ व भविष्यकाळ सुद्धा बिघडतो. अनुभवलंय गप्प राहिले की गैरसमज होतात आणि बोलले की नक्कीच वाद होतात. देव भेटो अथवा न भेटो, पण आयुष्याच्या प्रवासात व विठ्ठलाच्या वारीत देवासारखी माणसे नक्कीच भेटतात. मनातील माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर समजून जायचं ते आपल्या मापाचे राहिले नाहीत. दुसऱ्याच्या ताटातलं ओढून खाणं म्हणजे विकृती. स्वतःच्या ताटातलं स्वतः खाणं म्हणजे प्रकृती आणि स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भरवणे म्हणजे संस्कृती. शाळेच्या कवायती परेडमध्ये पिछे मूड बोलता क्षणी पहिला माणूस शेवटी आणि शेवटचा माणूस पहिल्या क्रमांकावर येतो. आयुष्यातही असंच आहे. पुढे असण्याचा गर्व आणि शेवटी असण्याचं दुःख कधीच मानू नये. माहीत नाही हे आयुष्य कधी म्हणेल पीछे मोड. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. आयुष्याच्या वाटेवर बरेचदा कठीण काळ येतो. त्यावेळी तो काळ कष्टदायी व त्रासदायक ठरतो. पण जेव्हा हा काळ निघून जातो तेव्हा आपल्याला आत्मनिर्भरतेची देणगी देऊन जातो आणि ही देणगी त्रासदायक दुःखाच्या तुलनेत हजार पटीने मौल्यवान असते. आठवणी या काहीशा खोडकर असतात. त्या येतात तेव्हा गर्दीतही एकाकी करतात आणि जेव्हा एकाकी असतो तेव्हा गर्दी करतात. चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावली तरी चालेल, पण त्याला सोडू नका. कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. म्हणूनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा.